चुकीचा आर्थिक सल्ला, सेबीचा सर्जिकल स्ट्राईक, 1.2 लाख पोस्टना दाखवला घरचा रस्ता. भारतीय भांडवली बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीने सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या आर्थिक सल्ल्याविरोधात आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फिनफ्लुएन्सरशी संबंधित तब्बल 1.2 लाख पोस्ट सेबीने हटवले आहेत. सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी या कारवाईची माहिती देताना स्पष्ट केलंय की गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सेबीकडे नोंदणी असणे अनिवार्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर असला तरी गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान करणारा कोणताही चुकीचा सल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. सोशल मीडियावरील आर्थिक फसवणुकीला लगाम घालण्यासाठी सेबीने आता सुदर्शन नावाचे अद्ययावत आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल मैदानात उतरवले आहे. हे विशेष इन हाऊस टूल सोशल मीडियावरील ऑडिओ, व्हिडिओ आणि टेक्स्ट कंटेंटचे सूक्ष्म विश्लेषण करून नियमभंग करणाऱ्यांना तात्काळ शोधून काढणार आहे. एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या अहवालानुसार सेबीच्या या मोहिमेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील साथ दिली आहे. 2024च्या अखेरीस सेबीने तब्बल 70,000 पोस्ट हटवल्या होत्या. मात्र आता हा आकडा 1.2 लाखांच्या पार गेलाय. यावरून ऑनलाईन आर्थिक गैरप्रकारांचे वाढलेले प्रमाण आणि सेबीच्या सुदर्शन यंत्रणेची ताकद स्पष्ट होते. विशेषतः कोरोनानंतर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा ओघ वाढला असून सोशल मीडियावरील झटपट नफ्याच्या दाव्यांना अनेक जण बळी पडत आहेत. यावर भाष्य करताना सेबी अध्यक्ष पांडे यांनी धोक्याचा इशारा दिलाय. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नफा कमविण्याचे आमिष दाखवले जात असले तरी प्रत्यक्ष आकडेवारीनुसार बहुतांश किरकोळ गुंतवणूकदारांच्या पदरी शेवटी मोठा तोटाच पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गुंतवणूकदारांचं हित जपण्यासाठी सेबीने आता डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगबाबत कडक पाऊल उचललंय. ट्रेडिंग करणाऱ्या 10 पैकी 9 गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागतो, असा स्पष्ट इशारा देणे आता प्रत्येक प्लॅटफॉर्मला अनिवार्य झाले आहे. इतकेच नव्हे तर नोंदणी नसलेल्या व्यक्तींना शैक्षणिक नावाखाली लाईव्ह मार्केट डेटा वापरून लोकांना भुलवण्यावरही निर्बंध आले आहेत. सेबीच्या या निर्णयाचा मोठा परिणाम आर्थिक क्षेत्रात जाणवू लागला आहे. वित्तीय ब्रँड्स आणि इन्फ्लुएन्सरमधील डिजिटल सहकार्य तब्बल 45 ते 60% घटल्याचा अंदाज उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ज्ञांच्या मते सेबीने आणलेली AI आधारित देखरेख यंत्रणा ही डिजिटल मार्केट नियमनातील एक ऐतिहासिक पाऊल आहे. भारतातील बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र डिजिटल जाहिरातींवर मोठी गुंतवणूक करत असतानाच इन्फ्लुएन्सर मार्केटचे नियम कडक झाल्याने या क्षेत्राला आता मोठी शिस्त लागणार आहे. SMC ग्लोबल सिक्युरिटीजचे विनीत गोयल यांनी या बदलाचे स्वागत करताना म्हटलं आहे की सेबीच्या नव्या परिपत्रकामुळे बाजारात खरी पारदर्शकता येईल. आता प्रत्येक नोंदणीकृत सल्लागाराला आपले नाव आणि नोंदणी क्रमांक सोशल मीडियावर स्पष्टपणे नमूद करावा लागणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांना अधिकृत तज्ज्ञ आणि भोंदू सल्लागार यांच्यातील फरक एका नजरेत ओळखता येणार आहे. तज्ज्ञ मकरंद M. जोशी यांच्या मते 26 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केलेले सेबीचे परिपत्रक केवळ पारंपरिक मध्यस्थांपुरते मर्यादित नसून ते रीट्स आणि इन्व्हिट्स सारख्या गुंतवणूक साधनांवरही लागू होणार आहे. 1 मे 2026 पासून हे कडक नियम अंमलात येत असून यामुळे सोशल मीडियावर अप्रमाणित आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणे जवळपास अशक्य होणार आहे. आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देतानाच गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबी आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे. सुदर्शन सारख्या अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल जगावर 24 तास बारीक नजर ठेवण्याचा सेबीचा निर्धार यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. सेबीच्या या नवीन टूलबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.